केंद्र में एनडीए सरकार के नए मंत्रिमंडल में महाराष्ट्र से एनसीपी अजित पवार गुट से एक भी मंत्री नहीं बनाए जाने से पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं में थोड़ी नाराजगी है। विशेषकर वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल के गृह शहर गोंदिया में पार्टी के कार्यकर्ताओं को उम्मीद थी कि पटेल को मोदी कैबिनेट में मंत्री पद मिलेगा, लेकिन पटेल को कैबिनेट में जगह नहीं मिलने पर कार्यकर्ताओं ने नाराजगी व्यक्त की है। साथ ही विश्वास व्यक्त किया है कि जल्द ही प्रफुल्ल पटेल को कैबिनेट में शामिल किया जाएगा। राष्ट्रवादी काँग्रेसला जो मंत्रिपद भेटणार आहे ते कॅबिनेट मंत्रिपद भेटणार आहे, पण काल असं झालं की राज्य मंत्रिपद हे भेटत होता आणि प्रफुल्ल पटेल हे देशाचे वरिष्ठ नेता आहेत आणि याच्यापूर्वी त्यांनी कॅबिनेट मंत्रीची भूमिका हे खूप चांगल्या रीतीने गाजवलेली आहे। म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते डिमोशन जे पद होऊन राहिलं होतं पद होणं ते घेणे बरोबर नाही वाटत होतं। म्हणून त्यांचा असा विचार झाला की येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही विस्तार होईल मंत्रिमंडळाच्या एनडीए सरकारच्या त्यावेळी आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिपद भेटणार। एनडीएची सरकार स्थापन झाली। एनडीएचे कडून जे काही निमंत्रण होतं की आपण प्रत्येक एनडीएचे घटक जे पार्टी आहेत त्यांना मंत्रिपद देण्याचं जे काही त्यांचं ठरलं असेल त्या अनुषंगाने थोडीशी हलचल झाली होती की आपण आपले नेते सुद्धा सरकारमध्ये स्थापित होत आहेत। तशा प्रकारचे न्यूज आल्या, परंतु वास्तविक जे आहे ते काल संध्याकाळी आपल्याला कळलं असेल की प्रफुल्ल पटेल साहेबांनी सध्या आम्ही सरकारमध्ये सामील होत नाही हा पार्टीचा निर्णय आहे आणि तो पार्टीचा निर्णय काल साहेबांनी स्वतः मीडियासमोर सांगितलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे विकासाचे काम आणि लोकांचे कामं होत आहेत त्या कामामध्ये काही कमी नाही आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे मंत्री झाले किंवा नाही झाले तरी ते साहेब आहेत, फाईजी आहेत आणि त्यांचं शक्तिशाली नेतृत्व हे या भागाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कामासाठी समर्थ आहेत।